नमस्कार मित्रांनो, मी महादेव. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण तोरणा किल्ला सैर करण्यासाठी आलो. सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, मान्सूनमध्ये सह्याद्री एक्सप्लोअर करणं म्हणजे स्वर्ग एक्सप्लोअर करणं. मित्रांनो, आता 30% पूर्ण झालेला आहे ट्रेक. थोडासा अवघड पॅच सुरू झालेला आहे आणि हे रोहित खंदारे आमचे दमलेले आहेत थोडे, दाखवत नाही चेहऱ्यावरून. मोटिवेट करण्याचं नाव चालतं विचार, पण काय नाही, आता कॅन्सल केला परत. म्हणजे माझा टॉम कसं सुटलेला, टॉम पोस्टर लय वेळा सगळ्यांना माहिती असेल, ते पण रिवाईज करतो. हो नो, हाऊ डू यू? हाय जो म्हणते हाऊ डू यू? हाय. अशा प्रकारे ह्या बाजूला जायचं. सगळं विश्रांती. चलो, थोडंच राहिले. कमाल मित्रांनो, असं करून थोडं पण वर जातो. थोडे काय पॅच खूप अवघड आहेत मित्रांनो. अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. दडामध्ये कोरलेल्या पायऱ्या. हळू करून वर जाऊयात. आमचे मित्र आरके आज तुम्हाला तोरणाबद्दल जरा थोडीशी माहिती देतील. आरके मित्रांनो, हा तोरणागड आहे. हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच गड आहे. हा महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी 1647 साली जिंकून घेतला आणि स्वराज्याचं तोरण स्वराज्यातील हा पहिला गड जिंकलेला होता आणि हा तोरणा गड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं.
शिवाजी महाराजांनी. मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहोत. तुम्ही दम खूप लागलेला आहे. अशा प्रकारे आम्ही चढलेलो गड आम्ही सर केलेला आहे. तर मित्रांनो हे आहे कोकण टाके. धुक्यामध्ये हरवलेला आहे. मित्रांनो हा जुना एक पडदा झालेला वाडा. वाड्याची डागडुजी केलेली आहे, कवली नाहीत वर. मित्रांनो आपल्याला आरके आता गोमुखी दरवाजाबद्दल जरा माहिती सांगतायत. सांगा आरके, बोला. तर मित्रांनो आपण आता कोकण दरवाजात उभा आहे. याचा जो शेप आहे त्याला गोमुख दरवाजा म्हणतात. तर याचं वैशिष्ट्य असं की जर तुम्ही खालून शत्रू आला तर त्याला समोर बरोबर दरवाजा दिसत दरवाजा असतो एक साईडला. ही झाली पहिली गोष्ट. त्यांनी डायरेक्ट तोफीचा मारा केला तरी डायरेक्ट दरवाजे ते करू शकत नाही. आणि हत्ती जर घेऊन आली, हत्तीने जर दरवाजा तोडायचा झाला तर जागा इथं खूप अरुंद असती आणि हत्तीला त्यामुळं डायरेक्ट तो तोडू शकत नाही. किंवा मोठे लाकूड घेऊन जर तोडायचा तर कमी स्पेस म्हणून तोडू शकत नाही. पण दुसरा अजून त्याचा फायदा असा, आपले जे मावळे असतील ते वरती थांबायचे आणि जेव्हा दरवाजे तोडायचे प्रयत्न होईल तेव्हा खालून वर येताना वरून बाण वगैरे सोडायचे किंवा आगीचे गोळे वगैरे वरून टाकायचे, दगड वगैरे टाकायचे वरून. त्यामुळे इथं उभा राहता येत नव्हते शत्रू पक्षाला. त्यामुळे हे सेफ्टीच्या दृष्टीने एकदम हा परफेक्ट असा याचा शेप आहे. थँक्यू आरके.
कोटी अष्टावधान जाग्रत सिंहासनाधीश्वर सुवर्ण रत्न मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश राजाधिराज महाराज श्रीमंत